श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना सर्व सुख सोयीने भरलेलं आलिशान घर हे बघून माणसाची किंमत कळू शकत असते. पण माणुसकी कळायला मात्र अनुभव मिळवावा लागत असतोय. ज्या घरात मन मिळावू आणि कष्टाळू माणसं राहत असतात त्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदत असते. श्रोते हो, घर किती किमतीच आहे यापेक्षा तेथील माणसं किती माणुसकीचे आहेत हे महत्वाचं असतं. आणि कोणत्याही माणसाची किंमत ही त्याच्या माणुसकीवरून ठरत असते. श्रोते हो, जिथं माणुसकी असते तिथं घराला घर पण असतं. आणि श्रोते हो, ते सर्वात मोठं श्रीमंत घर असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मोठेपणा हा नक्कीच असावा, पण तो मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. आयुष्यात तुमचे मित्र आरसा आणि सावली सारखे असावे. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. आपण कोणाशी किती इमानदार राहिलो तरी तो आपल्याला त्याच्या गरजेनुसारच महत्त्व देतो. तुम्ही कोणासाठी कितीही केलं तरी ते कुठंतरी कमीच पडतं. कारण सत्य हे चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं हे गावभर हिंडून आलेलं असतं. नष्ट करणं सोपं असतं, निर्माण करणंही सोपं असतं, पण टिकवून ठेवणं मात्र सर्वात अवघड असतं. चलाकी, चतुरपणा आणि बेशरमपणा ज्या माणसामध्ये ठासून भरलेला असतो आजकाल लोक त्यालाच हुशार म्हणतात. चार पावलं ही चोरांपासून, 14 पावलं ही नीच लोकांपासून आणि 74 पावलं ही चोंबड्यांपासून नेहमीच अंतर ठेवा. प्रेमात स्वारी तोच बोलतो ज्याला गरज असते त्या नात्याशी, आणि माफ तोच करतो ज्याला कदर असते प्रेमाशी. माणसाच्या आयुष्यात तमाशा करणारे किंवा खेळ करणारे हे लांबचे नसतात. हे सगळे कलाकार आपल्या जवळचेच असतात. रक्ताची नाती ही कमी पडतात, पण प्रेमाचं नातं हे सर्वांना पुरून उरणारं असतं. फक्त संघर्षाच्या काळामध्ये एकटं राहावं लागतं आपल्याला. बाकीच्या चांगल्या काळात सगळे सोबत असतात. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनं होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीनं होते. अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. आयुष्यात कोणी आपल्याला समजून घेतलं नाही तरी चालेल, कोणी साथ नाही दिली तरी चालेल, पण कोणाच्या पुढं पुढं करून स्वतःला लाचार बनवून नाही घ्यायचं. सगळ्याच गोष्टी या बोलून दाखवता येत नसतात. काही नजरेतून समजून घ्यायच्या असतात.
उत्तरं मिळवायची असली की पाठ फिरवल्यानं ती मिळत नाहीत. परिस्थितीला तोंड देऊन ती मिळवायची असतात. कधी कधी आवडणारी लोक ही जास्तच भाव खातात. जोडीदाराकडं सुंदरतेपेक्षा समजूतदारपणा हा जास्त असला पाहिजे आणि त्यानंच आपण संसारातील आनंदाचं क्षण हे जगू शकतो आणि दुःखाच्या क्षणात नातं सावरू शकतो. तेच हात जास्त पवित्र असतात जे प्रार्थनेपेक्षा जादा हे दुसऱ्यांच्या सुखदुःखात कायम पुढे असतात. हसणं आणि हसवणं ही परमेश्वराची माणसाला दिलेली मोठी देणगी आहे. फक्त माणसाला त्या देणगीची जाणीव पाहिजे. कधी कधी प्रेम हे शब्दातून व्यक्त नाही केलं तरी चालेल, पण वागण्यातून ते दिसायला हवं. जसे आहात तसे जगासमोर सादर व्हा, कारण ओरिजिनलला नेहमी डुप्लिकेटपेक्षा जास्त किंमत असते. प्रत्येकाला वाटतं मन हलकं करावं, पण त्यासाठी ऐकणारा हा आपला असावा लागतो. काही चुका या होऊन गेल्यावर कळतात, काही चुका या झाल्यावर सुधारता येतात, काही चुका समजून सांगितल्यावर कळतात, काही चुका आयुष्यभर मनाला टोचत राहतात, तर काही चुका हसत खेळत आयुष्य बदनाम करतात. लोकांनी आरशात कधीच पाहिलं नसतं जर का त्यात स्वतःच्या प्रतिबिंबाऐवजी त्यांचं चारित्र्य दिसलं असतं तर. आयुष्यामध्ये काही अशी दुःख आहेत की जी जगू देत नाहीत आणि काही अशी कर्तव्ये आहेत की जी मरू देत नाहीत. कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंद सुद्धा विचार करत नाहीत. एकदा का मनातून एखादी व्यक्ती उतरली की त्याच्या वागण्यानं आणि बोलण्यानं काही फरक पडत नाही. साथ देण्याची हिंमत नसेल तर सोबत राहण्याची गंमत कधीच करत जाऊ नका. नात्यात केवळ प्रेमालाच जपणं हे गरजेचं नसतं, तर नात्यात एकमेकांचा आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणंही तितकंच गरजेचं असतं.